आज आमच्या विनायकचा मुलतानी माती आणि गुलाब जेल लावून खूप चांगली मसाज आणि चेहरा ग्लो करण्याचा एक नवा पर्याय चालू आहे. आणि आमच्या ओमराव ऑलरेडी लावून बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि विनायकरावचं जेव्हा झालं का मग आमच्या तात्याला पण लावायचं आहे, तात्या पण लावणार आहेत. हे सध्याला गुलाब जल आणि ते मुलतानी माती आणलेली आहे. आणि आमचा इनूस भाईनं सध्याला लावलंय. ओमराव जरा चांगल्या प्रकारे बारीक बारीक जागा पण भरत आहेत. आणि आमच्या इनूच्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे खूप. ओमराव बारीक बारीक जागा भरत आहे. गाडीवर नाही लावायचं, गाडीचं काय केस तुटून जातात. जरा होटावर लाव ना, होटाच्या काढून दे. राखापाशी गेले पट्टा मोकळा सोडला. इकडं दाढीवर काऊन नाही लावलं त्याच्या? इंग्लंड कोण राव इकडं. विनायकराव विनू पायर कोट लावायचं लावून घे. कसं आहे ना, विनू एकदम सुंदर दिसणार आहे, त्याच्यामुळे मुलतानी मातीचा प्रयोग विनूने केलेला आहे. आणि थोड्याच वेळात आमचा एक विष्णू भाऊ म्हणून एक आहे. खरं तर आम्हाला हे मुलतानी माती आणि गुलाबजल लावायचं कारण म्हणजे काय आहे, आमच्या विष्णूरावनं आज चेहऱ्यावर 250 रुपये खर्च केलेला आहे. विष्णूनं 250 रुपये खर्च केलेला आहे आणि आम्ही तिघा भावानं 76 रुपये खर्च केलेला आहे. मेनूनं आणि यानं 250 रुपये खर्च केला, तरी पण याच्या चेहऱ्यावर ग्लो बघा काही दिसतोय का. पण ओमरावने 76 रुपयात मुलतानी माती आणि गुलाबजल लावून ओमराव चकाचक आणि विनायकराव पण पांदितला मतोडा लावून. आणि हे बघा विनायकराव बघू शकता तुम्ही. तू काल लावायला 250 रुपये खर्च केल्यावर मैदानात आलेली जोडी मुलतानी माती कालवताना आणि तुया 250 रुपये खर्च केल्यावर काल लावायला तू. अरे लई नको टाकू, बस बस बस, जास्त नाही टाकायचं त्याच्यात, नाही तर ते आता आमचा विष्णूराव 250 रुपये खर्च करून सुद्धा त्याचं काय मन काय भरे ना, शेवटी लावतोच बा म्हणायला मुलतानी माती. पाहू द्या काय त्याच्यात थोडा गुलाबजल टाकणं लागते. बघू आता मी असा उभा होतो पण पादला आलं. शेवटी लावणं, शेवटी लाव रे. शेवटी आता 250 रुपये खर्च करून पण याला का जीव भरेन याचा. शेवटी मुलतानी माती लावतोच म्हणायले पोरग, कालवलेली आहे. बघूत आता ओमरावची मुलतानी माती लावून झालेली आहे, विनायकरावची पण झालेली आहे. विनायकरावची मुलतानी माती पण वाळलेली आहे. बघूत आता थोड्याच वेळानं धुण्यात येईल तेव्हा बघूता काय ग्लो येते काय नाही. तर सध्याला बघूता.